महाराष्ट्रात गुंतवणूक यावी याकरता राज्य सरकार दावोस दौरा करणार आहे आणि या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत नेमके किती जण असणार यावरून मात्र संभ्रम निर्माण झालाय। काय आहे हा सगळा प्रकार पाहूया। दावोसच्या शिष्टमंडळात नेमके किती सदस्य? आदित्य ठाकरेंचा 50 सदस्यांचा दावा, उद्योग मंत्र्यांचा 20 तर मुख्यमंत्र्यांकडून 10 सदस्यांचा दावा। गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोसला गेलेल्या शिष्टमंडळात किती सदस्य आहेत हे अजून निश्चित झालेलं नाही। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसोबत 50 सदस्य गेल्याचा आरोप केला होता। या शिष्टमंडळात आजी माजी खासदार आणि पीए ओएसटी असल्याचा आरोपही करण्यात आला। 50 लोकांचं डेलिगेशन, राष्ट्रीय डेलिगेशन पण 10 ते 12 लोकांपेक्षा जास्ती नसतं। पण हे डेलिगेशनमध्ये कोण आहेत पुन्हा एकदा विचारतो मी, बिझनेसमॅन कोण आहेत का? तर नाही आहेत। सगळेचे सगळे पीए आहेत, ओएसडी आहेत आणि सगळेच लोक हे पूर्ण त्यांची यंत्रणा घेऊन चाललेले आहेत। कशासाठी हा एक मूळ प्रश्न आहे। आदित्य ठाकरेंचे आरोप उद्योग मंत्री उदय सामंतांनी फेटाळून लावले। दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळात 20 सदस्य असल्याचं सामंतांनी सांगितलं। विकास सूर्यवंशी आहेत, पाटणे आहेत, आनंद माडिया आहेत जे सीएमओमध्ये काम करतात, त्याच्यानंतर साहेबांचे पी आहेत ते असलेच पाहिजे, त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असता कामा नये। नितीन लालसरे 14 लोकांचं शिष्टमंडळ हे MIDC मार्फत आहे आणि MMRDAचं 5 लोकांचं शिष्टमंडळ आहे। प्रत्यक्षात जेव्हा मुख्यमंत्री दौऱ्यासाठी मुंबईतून रवाना झाले त्यावेळी त्यांनी शिष्टमंडळातील सदस्यांचा आकडा 10 असल्याचं सांगितलं। आम्ही 10 लोकांचं शिष्टमंडळ या ठिकाणी अधिकृतपणे जात आहे आणि MMRDA आणि महाप्रीत ते देखील 8 लोक जात आहेत। त्यांना देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून परवानगी मिळालेली आहे आणि त्यांच्यासारखे आकडे फुगवून कागदावर ठेवण्यासाठी आम्ही जात नाही। यावेळी पहिल्यांदाच दावोसच्या परिषदेला अधिकृत शिष्टमंडळ आणि खासगी दौऱ्यावर गेलेले सदस्य अशी बरीच मंडळी दावोसमध्ये पोहोचलेत। आता हे शिष्टमंडळ किती आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणतात ते पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।